हा तुमचा फायनल झालेला पेपर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही टायटल योग्य टाकलेलं आहे. त्याच्यानंतर सेटिंग्स जे आहेत त्याच्यामध्ये कलेक्ट ईमेल ॲड्रेसेस, लिमिट टू वन रिस्पॉन्स हे सगळं ब्लँक ठेवलं आहे. रिस्पॉन्स रिसीट देत नाही आहात. प्रेझेंटेशनमध्ये शो प्रोग्रेस बार, गरज असेल तर शफल क्वेश्चन पेपर, शफल क्वेश्चन ऑर्डर. याच्यामुळे पहिल्या सेक्शनमधलं नाव आणि हे सुद्धा वर खाली होईल, पण हरकत नाही. क्विझेस, मेक दिस क्विज, रिलीज मार्क लेटर आफ्टर मॅन्युअल रिव्ह्यू, एवढं सगळं तुम्ही केलं आहे. हे सगळे ब्लँक ठेवले आहेत, हे सेव्ह केलं आहे. हे गृहीत धरून आपण आता पुढे जातो आहे. या 3 डॉट्सच्या इथे जा, इलिप्सिस म्हणतो आपण त्याला. ॲड ऑन्सला या. जी सूट मार्केट प्लेस हा वेगळा टॅब ओपन झाला. मागे तुमचा फॉर्म आहे. याच्यामध्ये टाइम प्लस प्रॉक्टर, टाइम प्लस प्रॉक्टर हे ॲप आहे. फॉर्म्स ॲड ऑन याच्यावरती इन्स्टॉल असं क्लिक करा. गेट रेडी टू इन्स्टॉल. टाइम प्लस प्रॉक्टर नीड्स युअर परमिशन. नॉर्मल परमिशन आहे. कंटिन्यू. तुमचं गुगल अकाउंट सिलेक्ट करावं लागेल. प्रॉक्टरला तुमच्या अकाउंटमध्ये डोकावण्याची परमिशन तुम्ही देताय. ती दिल्याशिवाय ते काम नाही करू शकणार. टायमर प्लस प्रॉक्टर, congratulations, the add-on has been installed successfully. If the option don't load, open this page in the incognito mode. ठीक आहे, सक्सेसफुल इन्स्टॉलेशन झालं एवढंच आता इथे समजून घ्या. त्याच्यावरती ओके केल्यावर तुम्हाला लगेच चेक युअर ईमेल और क्लिक हिअर फॉर अ मोर डिटेल्ड गाईड. हा व्हिडिओ तुम्ही केव्हाही परत पाहू शकता. आत्ता आपण एक्झॅक्टली कसं ऑपरेट करायचं ते बघूया. डन वरती क्लिक करा. हा जो टॅब आहे हा क्लोज करा. आता इथे अनइन्स्टॉल आलं आहे, याचा अर्थ तुमच्यावर तुमच्या फॉर्मवरती टायमर प्लस प्रॉक्टर इन्स्टॉल झालेलं आहे. हे क्लोज करा. आता इन्स्टॉल झालं आहे हे तुम्हाला इथे दिसेल. हे जे सेंड आहे त्याच्या बाजूला सेटिंग्स आहे, त्याच्या बाजूला प्रिव्ह्यू आहे, त्याच्या बाजूला कस्टमाइज थीम आहे आणि तिथे ॲड-ऑन्स आहे. ॲड-ऑन्स याच्यामध्ये टायमर प्लस प्रॉक्टर हे लोड झालेलं तुम्हाला दिसेल, इन्स्टॉल झालेलं. आता हा जो प्रकार आहे हा कधी कधी होतो. याच्यावरती उपाय म्हणजे फॉर्म हा रिफ्रेश करायचा. कारण इन्स्टॉल केल्यानंतर तुमचा फॉर्म जुनाच आहे, त्यामुळे ते प्रॉक्टर नीट दिसत नाही. आता ते दिसायला लागलं. टायमर प्लस प्रॉक्टर म्हणजे इथे पहिल्यांदा बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की काहीतरी चूक झाली, पण ती चूक नाही आहे. ते जुनं पेज असल्यामुळे ते रिफ्रेश करणं गरजेचं होतं. आता सेटिंग्स, रिझल्ट्स आणि हेल्पमध्ये जाऊन तुम्हाला पुन्हा त्याचे व्हिडिओज वगैरे पाहता येतील. व्ह्यू इन शॉप असं केलं तर तिथे तुम्हाला सगळ्या लिंक्स दिसतील. पुन्हा आपण टायमर प्लस प्रॉक्टर
सेटिंग्समध्ये आता इथे 3 टॅब्स दिसत आहेत, मेन, टायमर आणि प्रॉक्टर. आपल्याला टायमर पण वापरायचा आहे आणि प्रॉक्टर पण वापरायचा आहे. आता रिमेनिंग 200 आणि 43. तर टायमर सहित नुसत्या टायमरच्या जर टेस्ट्स असतील तर त्या 200 शिल्लक उरलेल्या आहेत आणि प्रॉक्टर सहित आहेत तर त्या 43 उरल्या आहेत. म्हणजे मी 7 वापरले अटेम्प्ट्स. इथे मेनमध्ये हे ऑटोमॅटिक एनेबल टायमर, एनेबल प्रॉक्टर हे ठीक आहे. हा जो अटेम्प्ट आहे तो एकच करा, कारण आपल्याला मुलांना एकच अटेम्प्ट द्यायचा. आता या फॉर्ममध्ये तुम्ही प्रॉक्टर उघडलं, त्याच्यामुळे या फॉर्मची टेस्ट लिंक ऑटोमॅटिक इथे तयार झाली आहे. गुगल क्लासरूम आपण वापरत नाही आहे, ती वापरत असतो तर आणखीन खूप सोपं झालं असतं. चूज क्लासरूम, आता ह्या माझ्या क्लासरूम्स आहेत त्या इथे दिसत आहेत. तर ह्या क्लासरूममध्ये सिलेक्ट केल्यानंतर त्यातल्या प्रत्येकाला ईमेल ऑटोमॅटिक गेलं असतं. ते पुढच्या वेळेला आपल्याला करता येईल. Around 10% of your students won't be able to take the test if you don't read the instructions carefully. Click on the instructions button below. आता ह्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या वेगळ्या टॅबमध्ये उघडतील, तर ह्यानंतर तुम्ही काळजीपूर्वक वाचून पहा. बेसिकली 6 गोष्टी याच्यामध्ये आहेत. आपण त्या थोडक्यात बघूया. आजपर्यंत हजारो लोकांनी हे वापरलेलं आहे. नो फाईल अपलोड क्वेश्चन इन युअर गुगल फॉर्म. फाईल अपलोड आपण कुठेही वापरणार नाही आहे. म्हणजे तुम्ही वर्डची फाईल अपलोड करा, PDF फाईल अपलोड करा, उत्तर लिहा, त्याचा फोटो काढा आणि ती PDF फाईल अपलोड करा, असं काही आपल्या टेस्टमध्ये असणार नाही. त्यामुळे हा प्रश्न आपल्याला गैरलागू आहे. इन्स्ट्रक्शन्समध्ये महत्त्वाचा भाग असा आहे, दीज इन्स्ट्रक्शन्स असं म्हटलं आहे. आपण हे वेगळ्या टॅबमध्ये उघडू. ही आपल्याला मुलांना द्यावं लागेल. एक सॅम्पल टेस्टची सुद्धा सोय इथे त्यांनी करून ठेवली आहे. तर ही सॅम्पल टेस्टसुद्धा ते पाहू शकतील. हाऊ टायमर वर्क्स. सबमिट. इथे टायमर दिसतोय आणि इथे क्लिक आफ्टर सबमिटिंग टेस्ट. तर हे आपल्याला मुलांना हे पण दाखवता येईल किंवा हे टेस्ट करायला देता पण येईल. आपल्या मूळ पेजवरती येऊ. इथे आहे कॉपी लिंक. पण ती कॉपी लिंक करण्याच्या अगोदर आपल्याला टायमर सेट करावा लागेल. आता मी इथे टेस्ट सेट केलं आहे, ते ड्युरेशन्स 60 मिनिट्स. आता हे सगळ्यांचं आपलं कॉमन असणार आहे. स्टार्ट डेट ही तुमच्या टाईमटेबलमध्ये तुमचा विषय, म्हणजे जो पेपर, ज्या पेपरसाठी तुम्ही सेट करताय तो विषय कधी आहे, कोणत्या तारखेला आहे, ते तुमची स्टार्ट डेट असेल. स्टार्ट टाईम, टाईमटेबलमध्ये जी स्टार्ट टाईम आहे तेच तुमचं इथे स्टार्ट टाईम असेल. 3 वाजता असेल, 4:30 वाजता असेल किंवा 6 वाजता असेल. 5 टायमिंग्स आहेत आपले. एका दिवशी 5 सेशन्स आहेत. एंड डेट ही पण त्याच दिवशीची द्यायची आहे आणि एंड टाईम हा 3 ते 4 पेपर असेल तर 4 हा एंड टाईम द्यायचा आहे. ऑटो क्लोज टेस्ट्स हे मात्र करायला हवं आहे, नाही तर ते
केव्हाही सबमिट करू शकतील आणि मग फक्त एवढंच होईल की लेट सबमिशन असा मार्क त्याच्यावर येईल जर एंड टाईमच्या पलीकडे त्यांनी सबमिट केलं. पण आपल्याला ते नको आहे. आपण ऑटो क्लोज टेस्ट करून टाकणार म्हणजे ते वेळेवरती टेस्ट बंद होऊन जाईल. इथे अपडेट सेटिंग्सवरती क्लिक करा. सेटिंग्स सक्सेसफुली अपडेटेड. आपण दुसरा टॅब बघितला टायमरचा. आता तिसरा टॅब बघू, प्रॉक्टर. टॅब स्विचिंग म्हणजे हा विद्यार्थ्याचा फॉर्मचा टॅब आहे. ह्याला टॅब म्हणतो आपण. 1 2 3 4 आणि 5 ब्राउझरचे मी 5 टॅब उघडलेले आहेत. समजा 5 चे 10 उघडले तरी चालतील, पण परीक्षा देता देता इथे मी एक BBC चा टॅब उघडून ठेवला, इथे गुगलचा टॅब उघडून ठेवला, इथे आणखीन कुठला तरी टेक्स्टबुकचा टॅब ओपन केला आणि टॅब स्विचिंग करतोय. पेपर देता देता मी इकडे बघतो, इथे उत्तर काय मिळतं का बघतो, इथे बघतो आणि पुन्हा इकडे येतो. तर इथे रेकॉर्ड होईल की युजरनी किंवा त्या स्टुडंटनी 1 2 3 4 टॅब 20 सेकंदासाठी, 25 सेकंदासाठी, 50 सेकंदासाठी वापरले. त्याने काय बघितलं अर्थात ते नाही कळणार, पण आपल्याला एवढं लक्षात येईल की तो दुसऱ्या टॅबवरती जाऊन काहीतरी शोधतो आहे आणि परीक्षेच्या वेळेला शोधणार म्हणजे सहसा उत्तरासाठी प्रयत्न असं आपण गृहीत धरायला हरकत नाही. दुसरा जो भाग आहे तो कॅमेरा, तो पण आपण ट्रॅक करणार कॅमेराच्या सहाय्याने. हाऊ मेनी पीपल आर लुकिंग ॲट द टेस्ट ऑन द स्क्रीन हे ट्रॅक करता येतं तुम्हाला. मायक्रोफोन, आता मोबाईलवरती जरी टेस्ट घेतली तरी मोबाईलमध्ये ह्या दोन्ही गोष्टी स्मार्टफोनमध्ये प्रत्येकाच्या आहेतच, त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली ह्या वापरल्या जातील. फोटोज ॲट रँडम, मध्ये आधे फोटो घेत राहतात. आणि टेस्ट झाल्यानंतर मी आफ्टर द टेस्ट, यातला मी म्हणजे हा जो गुगल अकाउंट तुमचं आहे तो मी, म्हणजे इथे जो ईमेल असेल त्या ईमेलवरती ते कम्युनिकेशन सेंड करतील. युजर ड्युरिंग द टेस्ट, म्हणजे युजरला सुद्धा टेस्ट चालू असताना, ते आपण पुढे बघू, तर टेस्ट चालू असताना व्हायोलेशन होतं हे दाखवणारा मेसेज जातो. हे पण पुन्हा आपण अपडेट सेटिंग्स करणार आहोत, हे नीट लक्षात ठेवा. 3 टॅब्स होते मेन, ह्याच्यामध्ये आपण रिमेनिंग टेस्ट किती आहेत ते इथे बघितलं, टायमर सहित आणि टायमर आणि प्रॉक्टर सहित. त्याच्यानंतर एनेबल टायमर, एनेबल प्रॉक्टर, मॅक्झिमम नंबर ऑफ अटेम्प्ट्स, इथे लिंक आहे, कॉपी लिंक आणि इन्स्ट्रक्शन्स. इथे टायमरचा टॅब हा आपण सेट केला. याच्यामध्ये हे फक्त स्टार्ट डेट, स्टार्ट टाईम, एंड डेट, एंड टाईम आणि ऑटो क्लोज टेस्ट, ड्युरेशन सुरुवातीला सेट करायचं आणि नंतर अपडेट सेटिंग्स या गोष्टी आहेत. तसंच प्रॉक्टरमध्ये आहे, हे 4 ऑप्शन्स सिलेक्ट करायचे आहेत, कम्युनिकेशनचे 2 ऑप्शन्स सिलेक्ट करायचे, अपडेट सेटिंग्स आणि पुन्हा फायनली याच्यामध्ये या कॉपी लिंक, ही लिंक कॉपी करायची आहे तुम्हाला. आता इथे तुम्ही पहा की टायमरमध्ये 18 सप्टेंबर ही एंड डेट दिलेली आहे. आता काय होतंय ते आपण बघूया. लिंक आपण कॉपी केली, टेस्ट हॅज एंडेड ॲट 18 सप्टेंबर 8 PM. तुम्ही 18 सप्टेंबरला 8 वाजता बंद केली होती. तर ही जर तुम्ही मॉडिफाय केली, 18च्या ऐवजी मी 20 सप्टेंबर केली, 20 सप्टेंबरला रात्री 8 वाजता एंड होईल, हे अपडेट केलं. ओके, पुन्हा मेन टॅबमध्ये आलो, लिंक कॉपी केली आणि दुसऱ्या एका टॅबमध्ये मी ती लिंक पेस्ट करतो. मी ही टेस्ट एक वेळेला अटेम्प्ट केलेली आहे. यू हॅव ऑलरेडी अटेम्प्टेड द टेस्ट 1 टाइम्स, दॅट इज मोर दॅन द टोटल नंबर ऑफ अटेम्प्ट्स अलाउड. त्यामुळे मला इथे परत सेटिंग चेंज करावं लागेल
नंबर ऑफ मॅक्झिमम अटेम्प्ट्स, आता या फॉर्मसाठी मला 2 किंवा मी जास्त वेळेला अटेम्प्ट केलं आहे म्हणून मी जास्त वेळेला ठेवतो, त्यावेळेला तेव्हाच तो फॉर्म ओपन होईल. म्हणजे चेकिंग करताना मी बऱ्याच वेळेला ते अटेम्प्ट केलेले आहेत. तर मॅक्झिमम नंबर ऑफ अटेम्प्ट्स इथे आता मी 5 ठेवले आणि आता कॉपी लिंक करतो. आता टेस्ट बरोबर चालू झाली आहे. प्रत्येक टेस्टच्या सुरुवातीला विद्यार्थ्याला हे दिसेल, हाऊ टू टेक द टेस्ट. मग ही विद्यार्थ्यांनी पाहायची आहे. साधारणपणे 2 मिनिटाचा हा व्हिडिओ आहे. As you take this test, AutoProctor will check that your test environment is safe and secure. Think of AutoProctor as a person who is विद्यार्थ्यांनी हे 2 मिनिटामध्ये पाहायचं आहे, त्याच्यामुळे आपण 5 मिनिटं आधी लिंक देऊ आणि विद्यार्थ्यांना हे पहा हे निश्चितपणे सांगू. तर ऑटोप्रॉक्टर त्याचं काम बरोबर करेल. गॉट इट? आता सुरुवातीची इन्स्ट्रक्शन आहे क्लोज टॅब्स अँड ॲप्लिकेशन्स. म्हणजे ऑटोमॅटिकली पहिल्यांदा ते सांगतं. आता याच्यामध्ये क्लोज नाही केले तरी अडचण काही येत नाही आहे, पण विद्यार्थी ही इन्स्ट्रक्शन फॉलो करतील. एल्स द टेस्ट मे गेट स्टक इन द मिडल अँड यू विल हॅव टू स्टार्ट ऑल ओव्हर अगेन. हां, हे होऊ शकतं. हा धोका लक्षात आल्यानंतर सहसा कोणी टॅब ओपन ठेवणार नाही आणि आपलं उद्दिष्ट साध्य होईल की टेस्ट घेता घेता दुसऱ्या टॅबमध्ये जाऊन, म्हणजे मोबाईलमध्ये वापरणारे तर सहसा हे धाडस करणार नाहीत. ओके, फिनिश्ड. ते अजूनही हे सेटिंग इथे लागू झालेलं नाही आहे. आता हे सेटिंग जे आहे ते ऑटोप्रॉक्टरचं लागू झालं आहे, पण आपल्या मूळ फॉर्ममध्ये एकच अटेम्प्ट दिलेला आहे, तो आता इथे ॲक्टिवेट होतो आहे. लिमिट टू 1 रिस्पॉन्स. तर तुम्हाला हा रिस्पॉन्स आता असाच ठेवायचा आहे. हा काढला तर माझा फॉर्म तिकडे ॲक्टिवेट होऊ शकेल. तर हा मी आत्ता तात्पुरता काढतो आहे. आता ही टेस्ट बरोबर ओपन झाली आहे आणि इथे 59, 54, 53 हे टायमिंग पण बरोबर येते. इथे दिसतं की नॉईज डिटेक्टेड, म्हणजे आवाज येतोय तो इथे डिटेक्ट होतोय. हे सगळी टेस्ट आता आपली जशी रेग्युलर आहे तशी. आपण हा सेक्शन केला होता, तर हा सेक्शन आहे. हा पूर्ण भरल्यानंतरच पुढच्या सेक्शनला तुम्ही जाऊ शकता. आणि फायनली म्हणजे इथे सबमिट केल्यानंतर क्लिक आफ्टर सबमिटिंग टेस्ट, तर इथे दुसऱ्यांदा सबमिट करायचं. तर हे आपल्याला पुन्हा विद्यार्थ्यांना सांगावं लागेल. आपण हे आता असंच सबमिट करून टाकू. आपल्याला आत्ता याच्याशी काही फारसं पुढचं बघायचं नाही आहे, त्याच्यामुळे हे आपण इथे टॅब थांबवूया. मुळातल्या फॉर्मच्या टॅबवरती आपण येऊ. आता इथे लिंक आहे, इथे जाऊन तुम्ही खरेदी करू शकता. डिस्काउंट्स अँड ऑफर्स आहेत. पण ह्या आपल्याला फारशा उपयोगी नाही आहेत. आपण आता इंडिव्हिज्युअली खरेदी करणार आहोत.
आपल्याला इंडिव्हिज्युअली खरेदी करणंच सोयीचं आहे. हेही आपल्याला उपयोगाचं नाही आहे, कारण आपण जर Google क्लासरूम वापरत असतो किंवा आपली स्वतंत्र साईट आहे आणि त्याच्यात सगळे विद्यार्थी रजिस्टर आहेत, आपल्या टीचर्सना आपल्या कॉलेजचा ईमेल ॲड्रेस आहे. इथे जसं एवसम मोस्ट school.com तसं TKTopeCollege.com असं जर काही ईमेल असला असता तर आपल्याला हे वापरता आलं असतं. प्राईस कॅल्क्युलेटर मला वाटतं प्रत्येकाला नॉर्मली एक घ्यायची गरज आहे, पण अंदाज बांधून घ्या. कॉमर्सचे टीचर्स आहात, प्रत्येक दिवशी साधारणपणे 150 तुम्हाला लागणार आहेत. तर एक त्यानुसार एकदाच प्लॅन घेऊन ठेवले तर पुन्हा पुन्हा खरेदी करावी लागणार नाही. इथे तुम्ही हे खरेदी केलं, हे अर्थातच करन्सी INR तुम्ही देणार. बाय, फिनिश चेकआउट, सिम्पल प्रोसिजर आहे त्याप्रमाणे. हा ID तुमचा इथे रजिस्टर झाला आहे हे लक्षात ठेवा. करंट बॅलन्स तुमचा दाखवतो आहे, नंबर ऑफ अटेम्प्ट्स किती आहेत ते दाखवतो आहे, नेट अमाऊंट, डिस्काउंट तुम्हाला त्यांनी दिलं आहे, जे काय असेल ते सगळं इथे दिसेल तुम्हाला, ते तुम्ही चेक करा. फिनिश चेकआउट आणि मग तुमचं कार्ड वापरून तुम्ही पेमेंट करू शकता आणि पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये तेवढ्या टेस्ट्स वाढलेल्या दिसतील. थँक्यू.